कंप्लीट केलं. नमस्कार. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रयोग हा चॅप्टर सुरू केला आहे आणि त्यातला कर्तरी प्रयोग हा आपण बघितलेला आहे. आता इथं आपल्याला काय बघायचंय, कर्मणी प्रयोग हा घटक आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायचा आहे. चला आता कुठलाच वेळ घालवत नाही, मी डायरेक्ट या टॉपिकला सुरुवात करतो. फक्त एकच सूचना आहे पहिल्यांदी की हा टॉपिक सुद्धा समजण्यासाठी म्हणजे ओव्हरऑल सगळाच प्रयोग चॅप्टर समजण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला ते जमलंच पाहिजे. आता मी ते प्रत्येक वेळी सांगू शकत नाही त्या ठिकाणी. चला आता कर्मणी प्रयोग वाक्यातील कर्माच्या बघा आपण कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार म्हणजे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापद बदलत होतं. सेम त्याच प्रकारे कर्मणी प्रयोगात वाक्यातील कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलणार, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, कर्मणी प्रयोग असे म्हणणार. चला आता कर्म नसलच ना तर कर्मणी प्रयोग होतच नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, कर्म नसेल ना तर तो एक तर कर्तरी प्रयोग असेल, अकर्मक कर्तरी प्रयोग असेल किंवा अकर्मक भावे प्रयोग असेल, या दोन्हीपैकी एक असेल. पण कर्म नसेल तर 100% तो कर्मणी प्रयोग नसणार आहे. ठीक आहे, पुढं आता एक एक उदाहरण बघूयात आपण. त्याने पेपर फोडला. आता काय सांगितलं बघा, लिंग आणि वचन बदलून बघायचंय आपल्याला. पहिल्यांदा समजून घ्यायचंय पाठ. त्याने पेपर फोडला. बघा फोडणारा कोण, तो म्हणजेच त्याने म्हणजेच तो, म्हणजे हा काय झाला या ठिकाणी कर्ता झाला. फोडलेलं काय किंवा फोडण्याची क्रिया कशावरती घडली, पेपरवरती. मग पेपर काय झालं या ठिकाणी, कर्म झालं. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. चला, पेपर फोडला, पेपर तो पेपर म्हणतो आपण. मग पेपर पिशवी म्हणा. चला आता कुठला तुम्हाला जो शब्द सुचल ना त्या ठिकाणी लिंगाच्या नुसार. पेपर फोडला, तो पेपर, मग ती पिशवी. मी पिशवी म्हणतो, पिशवी. पिशवी काय होईल मग या ठिकाणी आता, फोडली. पिशवी फोडली म्हणजे कर्माच्या नुसार तिथं काय झालं, कर्माचं लिंग मी बदललं तर लगेच तिथं काय झालेलं आहे, तर क्रियापदाचं स्वरूप बदललेलं आहे. कर्मावरून बदललं म्हणून कर्मणी प्रयोग. चला आता पुढचा पॉईंट आपण त्याच्यातच बघूया. बघा मी इथं ब्लॅक फॉन्ट जो घेतलेला आहे तो कर्ता आहे आणि रेड जो घेतलेला आहे तो काय आहे, तर कर्म आहे. आता बघा, त्याने पुस्तक फाडले. आता पेपरचं काय केलं मी इथं, पुस्तक केलं. आता पेपर, तो पेपर म्हणतो आपण. मग तो पेपर म्हणजे पुलिंग आहे. पुस्तक, ते पुस्तक म्हणजे नपुंसक लिंगी आहे. म्हणजे लिंगात बदल केला तो फाडलाचं काय झालं, फाडले झालं. म्हणून कर्मानुसार बदलत आहे म्हणून कर्मणी प्रयोग म्हटलं मी. चला, त्याने पुस्तके फाडली म्हणजे वचनात बदल केला तर इथं फाडलेचं काय झालं, फाडली झालं. म्हणजे कर्माच्या लिंग आणि वचनानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला म्हणणार आपण कर्मणी प्रयोग. सिंपल आहे मित्रांनो, एकदम सिंपल. तुम्ही पण पाठ करू शकता. हे एकदम सिंपल, पाठ करण्याची गरजच नाहीये. माझ्यासमोर तुम्ही मनातल्या मनात म्हणा. पहिल्यांदा आपण कर्तरी प्रयोगचा पॉईंट बघूया. बघा, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. कर्माच्या लिंग आणि वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. सिंपल, एकदम सिंपल आहे. बघा आता आपण पुढचे पॉईंट बघूया. मुलांनी आंबा खाल्ला. बघा आता हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. आता मुलांनी आंबा खाल्ला हे वाक्य दिलेलं आहे आणि याचं लिंग प्रयोग ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. एकदम इझी आहे. मी 2 मिनिटं साईडला ठेवतो. पहिल्यांदा नियम खालचा सांगतो, मग आपण आपल्या टॉपिककडे येऊयात. वैशिष्ट्य काय आहेत बघा, कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. बघा, कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. सिंपल एका लाईन मध्ये मी काय सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. लक्षात ठेवायला सोपं आहे. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. बस एवढं सिंपल आहे लक्षात ठेवायला. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. दिलेलं आहे पुस्तकात पण त्याच्यावरती जायचंच नाही, तिथपर्यंत जाण्याची गरजच नाही लागत उत्तर काढण्यासाठी. चला, कर्त्याला प्रत्यय असेल. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट, धातू रूपेश कोण असतं, तर कर्म असतं. बघा याचा अर्थ आलटून पालटून कसाही शब्द तोच विचारतात. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं त्याच वेळेस सांगितलं होतं, कर्तरी प्रयोगात कर्ता काय करतो, क्रियापदावरती अधिकार गाजवतो म्हणजेच धातुरूपेश असतो, कर्ता धातुरूपेश असतो. कर्मणी प्रयोगात कर्म काय करतं, क्रियापदावरती अधिकार गाजवतात. म्हणून या ठिकाणी कर्म काय असणार आहे, धातुरूपेश असतं.
हा प्रश्न MPSCने विचारला होता आणि माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही, म्हणजे तो नजर चुकीतनं माझ्या गेला होता एक प्रश्न जो पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला आहे. कर्मणी प्रयोगात कर्म कसे असते, तर धातुरूपेश असते. असा प्रश्न, अशा टाईपचा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा, कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश, कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश. मग भावे प्रयोगाचं काय, कोणच नाही धातुरूपेश, कर्ता पण नाही कर्म पण नाही. चला आता आपल्या पॉइंटकडे येऊयात. हा प्रश्न मी तुम्हाला सांगितला, एक्सप्लेन करणार मी. आता आपण नीट चेक करा. स्टार्ट, प्रयोगाची स्टार्ट कशी करायची आता मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा, प्रयोगाची स्टार्ट म्हणजेच काय, प्रयोग ओळखायला जर सांगितलं ना, पहिल्यांदा कर्ता कर्म ओळखून घ्यायचा. कर्ता कर्म ओळखला, ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय लागले का बघायचं. कर्त्याला प्रत्यय नाही, सरळ कर्तरी प्रयोग लिहायचं. कर्त्याला प्रत्यय नाही, सरळ कर्तरी प्रयोग. पुढे बघायचंच नाही काय. चला अजून पुढचा पॉईंट, कर्त्याला प्रत्यय लागलाय, मग पुढे काय करायचं, मग लगेच कर्माला प्रत्यय आहे का बघायचं. मग आता इथं मी लिहून दिले, कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. मग कर्माला विभक्ती प्रत्यय नसेल तर काय लिहिणार, कर्मणी प्रयोग. मग आता नीट आपल्या पॉईंटकडे येऊयात. मुलांनी आंबा खाल्ला, खाणारे कोण, मुले, कर्ता झाली. खाण्याची क्रिया कशावरती घडली, आंब्यावरती, किंवा खाल्लेलं काय, तर आंबा. मग आंबा काय झाला, कर्म झालं. आता आपल्या स्टेप्स कडूयात. प्रयोग कसा ओळखायचा मी हे लिहून दिलेलं नाहीये मित्रांनो. या स्टेप्स माझ्या स्वतःच्या मी डेव्हलप केलेल्या आहेत. या तुम्हाला कुठल्या पुस्तकात वाचायला भेटणार नाहीयेत, या मी स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. या माझ्यासाठी, मला कसं सोयीस्कर जाईल त्यासाठी मी ही केले होते. आता फर्स्ट स्टेप, कर्ता कर्म ओळखायचं, ओळखला, कर्ता आहे हा. दुसरी स्टेप, कर्म ओळखायचं, कर्म ओळखलं. चला आता कर्त्याला प्रत्यय लागलाय का बघायचं, नसल लागला कर्तरी प्रयोग. पण इथं मूल या शब्दाला तिथं काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला दिसतोय. नी हा प्रत्यय लागलेला दिसतोय, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये, 100% नाही येणार. आता पुढे जायचं लगेच. कर्माला प्रत्यय लागलाय का बघायचं, आंबा. कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये मित्रांनो, म्हणून लगेच उत्तर काय लिहायचं, कर्मणी प्रयोग लिहायचं. ठीक आहे. मग तुम्ही म्हणताल राम आंबा खातो, या उदाहरणाचं मी लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पण एक्सप्लेनेशन केलं. पण इथं पण ती स्टेप फॉलो करायची. आता इथं पण प्रत्यय लागलेला नाही, इथं पण प्रत्यय नाही लागला, मग कर्तरी लिहायचं का कर्मणी लिहायचं, सांगा तुम्हीच. आता हे मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे, पण माझ्या स्टेप्समध्ये मी पहिल्यांदा काय घेतलं, कर्ता चेक करायचा, कर्त्याला प्रत्यय आहे का, नाहीये, मग कर्तरी प्रयोग रे मित्रांनो. बस, कर्मापर्यंत जायचंच नाहीये. मग कर्त्याला जर प्रत्यय असता तर आपण इकडे गेलो असतो, तिथपर्यंत जायची गरजच नाही. हे पॉईंट मी डिटेल सांगितलेले आहेत मागच्याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता पोलीस भरतीला जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ना प्रयोगावरती, त्यात सगळ्यात जास्त प्रश्न कर्मणी प्रयोगावरती आहेत आणि मी जास्तीत जास्त उदाहरणं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एक एक उदाहरण डिटेलमध्ये बघणार आहे बघा, आणि परत एकदा शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं, कसं उत्तर काढायचं ते पण सांगणार आहे. चला पुढे बघूयात आपण. बघा, राजाने राजवाडा बांधला, बांधणारा कोण, राजा, कर्ता झाला, बरोबर. आणि बांधलेलं काय किंवा बांधण्याची क्रिया कशावरती घडली, राजवाड्यावरती. मग राजवाडा काय झाला, कर्म झालं. मग आपल्या कर्ता कर्म शोधून काढलं मित्रांनो. आपण प्रयोग बघतोय, आपण प्रयोगामध्ये पहिली स्टेप कर्ता कर्म शोधला. कर्ता कर्म शोधल्याच्या नंतर काय करायचं, कर्त्याला प्रत्यय लागलाय का बघायचं. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, ने प्रत्यय लागलाय, ने. मग कर्तरी प्रयोग नाही हा, कर्तरी प्रयोग नाही हा. मग लगेच दुसरीकडे जायचं, कर्माकडे जायचं. कर्माकडे गेलो, राजवाडा, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये, डोळे झाकून उत्तर लिहायचं, कर्मणी प्रयोग. काय लिहायचं, कर्मणी प्रयोग. कर्माला प्रत्ययच नाही लागला, कर्मणी प्रयोग. बघा, मी एक्सप्लेन करण्यासाठी डिटेल एक्सप्लेन करतोय, त्यामुळे वेळ जाऊ शकतो. पण हे ज्यावेळेस तुम्हाला आत्मसात होईल ना, तुम्ही 2 किंवा 3 सेकंदात उत्तर काढणार याचं. किती, 2 किंवा 3 सेकंदात. परत एकदा, माधवीने सफरचंद खाल्ले. बर, खाणारी कोण, माधवी. माधवी काय झालं या ठिकाणी, कर्ता झाली. खाण्याची क्रिया कशावरती घडली, सफरचंद, किंवा खाल्लेलं काय, सफरचंद, हे काय झालं, कर्म झालं. चला आपल्या स्टेप्स फॉलो केल्या आपण. कर्ता शोधला, कर्म शोधला. आता काय शोधायचंय, तर कर्त्याला प्रत्यय लागलाय का बघायचं आणि कर्माला प्रत्यय लागलाय का बघायचं. पहिलं कर्ता बघायचा. मग कर्त्याला प्रत्यय लागले का, माधवी ने प्रत्यय लागलेला आहे, माधवी ने. कर्तरी प्रयोग नाहीये. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही आणि इथं लागलाय प्रत्यय, म्हणजे हा कर्तरी नाहीये. लगेच पुढे जायचं, कर्माकडे जायचं. सफरचंद, सफरचंद एकटा शब्द आहे, प्रत्यय लागलेला नाहीये. लगेच उत्तर लिहायचं, कर्मणी प्रयोग.
कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागत नाही. पुढं तिने गाणे म्हटले. आता तिने गाणे म्हटले, दोन उदाहरणं घेतलीच लगेच लागोपाठ. तिने गाणे म्हटले, म्हटणारी कोण? ती. मग ती करता झाली. म्हणण्याची क्रिया कशावरती घडली? गाणे, गाण्यावरती झाली. मग तिने हा कर्ता आहे, त्या कर्त्यामध्ये ने प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला, हा कर्तरी प्रयोग नाहीये. मग कर्माकडे जायचं. गाणे एकटा आलेला आहे, प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणजे काय झालं? कर्मणी प्रयोग झाला. ठीक आहे, समजत असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. एकदम ग्राउंड लेवलला जाऊन सांगतो. एक काम करतो, अजून 2-4 उदाहरणं थोडीशी स्लो घेतो, थोडीशी डिटेल घेतो, मग थोडासा स्पीड वाढवतो. चला, गायीने गवत खाल्ले, महत्वाचा पॉइंट आहे म्हणून म्हटलं मी थोडंसं स्लो घेतो, थोडंसं जास्त एक्सप्लेनेशन घेतो. गायीने गवत खाल्ले, खाणारी कोण? गाय. मग गाय काय झाली या ठिकाणी? कर्ता झाली. ठीक आहे, पहिली स्टेप फॉलो केली. दुसरी स्टेप काय? खाण्याची क्रिया कशावरती घडली? गवतावरती. किंवा खाल्लेलं काय? तर गवत. गवत हे काय झालं? कर्म झालं. चला, कर्ता कर्म शोधला. पुढे बघायचं कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का? ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, मग हा कर्तरी प्रयोग नाहीये. कर्तरी प्रयोग नाहीये. मग कर्माकडे जायचं. कर्माला प्रत्यय लागलेला आहे का? कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये. मग उत्तर काय लिहिणार? कर्मणी प्रयोग लिहिणार. चला पुढं. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. एकदा क्लिअर करतो आणि परत एकदा थोडंसं एक्सप्लेनेशन घेतो. 1-2 उदाहरणं अजून घेतो, मग थोडंसं फास्ट घेतो, स्पीडमध्ये जातो. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. बरं, उडी मारणारा कोण? वाघ. मग वाघ या ठिकाणी काय झाला? कर्ता झाला. आणि मारण्याची क्रिया कशावरती घडली? किंवा मारलेलं काय? तर उडी. मग उडी काय आहे? तर या ठिकाणी कर्म आहे. बघा, कर्म शोधताना दोन्ही प्रकारे शोधू शकतो. त्या धातूची क्रिया कशावरती घडली, किंवा धातूला विचारायचं लेलं काय? मग मारलेलं काय? तर उडी. किंवा मारण्याची क्रिया कशावरती घडली? उडीवरती. मग दोन्ही प्रकारे आपण कर्म शोधू शकतो. आता आपल्या कर्ता कर्म शोधलं, आता पुढच्या स्टेपकडे जायचं, कर्त्याकडे जायचं. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का? लागलाय. ने प्रत्यय लागलाय. पर्यायतनं लगेच काय करून टाकायचं? कर्तरी प्रयोग खोडून टाकायचं. कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये. मग उडीकडे जायचं. मग उडीला प्रत्यय लागलेला नाहीये, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये, कर्मणी प्रयोग उत्तर लिहिणार. चला, आता सुरेशने आंबा खाल्ला. आता इथं मी सगळी उदाहरणं घेतलेली नाहीयेत. या एका क्रियापदावरती पेरू खाल्ला, सुरेशने खाल्ला, रामने खाल्ला, पपई खाल्ली, अशी वेगवेगळी उदाहरणं बनवलेली आहेत रे मित्रांनो. तुम्हाला जर फक्त समजलं ना, मग पपई देऊ द्यात, नाहीतर मग केळी देऊ द्यात, काय पण उदाहरणं देऊ द्या, तुम्ही उत्तर लिहून येणार फिक्स. चला, सुरेशने आंबा खाल्ला. खाणारा कोण? सुरेश. खाण्याची क्रिया कशावर घडली? आंबा. म्हणजे हा या ठिकाणी कर्ता झाला आणि आंबा हे काय झालं? कर्म झालं. चला, कर्ता कर्म शोधलं. आता पुढं खाणारा कोण आहे? कर्ता. मग कर्त्याला प्रत्यय लागलाय का चेक करायचं. ने प्रत्यय लागलाय. कर्तरी प्रयोग हा पर्यायातून उडून टाकायचा. कर्तरी प्रयोग उत्तर येणार नाहीये. मग कर्माकडे जायचं. मग कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये, मग उत्तर लिहिणार आपण कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आता तुम्हाला थोडंसं अंडरस्टँड व्हायला सुरुवात झालेली असेल. मी ज्या स्टेप्स फॉलो करतोय त्याच स्टेपने जायचा मित्रांनो. नाहीतर तुम्ही जर डायरेक्ट कर्मावरती उडी मारलात आणि कर्माला प्रत्यय नाही आणि डायरेक्ट कर्मणी प्रयोग उत्तर लिहून आलं तर चुकणार. उत्तर तुमचं चुकणार. मी प्रत्येक वेळी सांगतो बघा. राम आंबा खातो. आता जर तुम्ही आज या वाक्यात जर म्हटला राम आंबा खातो, खाणारा कोण? राम. खाण्याची क्रिया कशावर झाली? आंब्यावरती. आंबा हे कर्म झालं, कर्माला प्रत्यय नाही, मग कर्मणी प्रयोग. चुकलं उत्तर तुमचं. का चुकलं? माझ्या स्टेपमध्ये पहिलं कर्त्याला चेक करायचंय. मग इथं कर्त्याला प्रत्यय नव्हता ना, म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कुठला प्रयोग आहे? कर्तरी. हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. चला, आता पुढे जाऊयात. रामाने पुस्तक वाचले. वाचणारा कोण? राम. राम कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय लागले, म्हणजे कर्तरी प्रयोग येणार नाही, कर्माला प्रत्यय लागलेला, म्हणून त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर असणार आहे. सुरेशने पेरू खाल्ला. आता मी थोडंसं इथनं पुढंच काय करतो, स्पीडने घेतो मित्रांनो. आता तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. बघा, इथं कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून कर्तरी प्रयोग येणार नाही, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग उत्तर आहे. पुढं, त्याने भाजी घेतली. बघा, आता कर्ता त्याने आहे, ने प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही म्हणून कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर आहे. पुढं, आता हे थोडंसं डिटेल एक्सप्लेन करतो. हे मोठं वाक्य आलं ना, कर्ता कर्म ओळखायला थोडंसं मुलं काय होतात? कन्फ्यूज होतात.
बघा आता, माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. ठीक आहे, आता घालणारे कोण, तर शिक्षक. शिक्षक हे काय झालं, कर्ता झाले, कर्ता. आणि घातलेलं काय किंवा घालण्याची क्रिया कशावरती झालेली आहे, तर पाया. मग पाया हे काय असणार आहे, कर्म असणार आहे. आता आपण कर्ता कर्म ओळखलं, मग चेक करूयात आपण. पहिली स्टेप काय, कर्त्याला चेक करायचं. मग कर्त्याला तर इथं प्रत्यय दिसतोय आपल्याला, ने प्रत्यय लागलाय, मग कर्तरी प्रयोग उत्तर येणार नाहीये, कर्मणी प्रयोग हे त्याचं उत्तर असणार आहे. आता पुढं, आम्ही मुलांनी अपंगांना मदत केली. आता थोडंसं मोठं वाक्य आलं ना तर थोडंसं कन्फ्यूज होतात मित्र विद्यार्थी. आता आपण ह्याला पण थोडंसं फोड करून बघूया. बघा, मदत केली, करणारे कोण, आम्ही सर्व मुलांनी, म्हणजे मुलांनी हे काय झालं, तर कर्ता झाला, कर्ता. आणि केलेली काय, तर मदत किंवा करण्याची क्रिया कशावरती झालेली आहे, मदत. ऍक्च्युली आणि मदत हे दोन्ही कर्म आहेत, हे द्विकार्मक वाक्य आहे, हे आपण बघितलेले ऑलरेडी. राजाने भिकाऱ्याला दान दिले, आजीने नातीला गोष्ट सांगितली, किंवा पुजाराने भक्तांना प्रसाद दिला, असल्या प्रकारची उदाहरणं आपण यापूर्वी बघितलेली आहेत मित्रांनो. चला, ते द्विकर्मक वाक्य. मग हे काय, इथं कर्म आहे. आता त्यातलं आपण प्रत्यक्ष कर्म जे असतं ना त्याला कन्सिडर करतो आपण. राजाने भिकाऱ्याला दान दिले, दान कन्सिडर करणार आपण त्याच्यामध्ये कर्म म्हणून. आता इथं चेक करा, मुलांनी हे कर्ता झाला, इथं ने प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्तरी तर येणार नाहीये. आणि मदत कर्म आहे, मग कर्माला प्रत्यय नाहीये, म्हणून तर कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आहे. पुढं, पारसने पक्षी पकडला. मग आता पारसने, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून कर्मणी प्रयोग. कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग. पुढं 16-17, सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. वाचणारा कोण, सुहास, कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून कर्तरी प्रयोग याचं उत्तर नाही येणार. मग सुहासने काय वाचलं, वाचण्याची क्रिया कशावरती झाली, पुस्तकावरती, पुस्तकाला म्हणजे कर्माला प्रत्यय नाहीये, म्हणून काय झालं, कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर असणार आहे. पुढं, सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. इथं स्पेस चुकून पाडलेला आहे, स्पेसची गरज नव्हती. जर सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या, आता तुम्ही थोडासा विचार करा, याच्यातला कर्ता आणि कर्म काय असेल. वाक्य मोठं आलं तर मुलं थोडीशी कन्फ्यूज होतात, त्यामुळं म्हणते तुम्ही एकदा विचार करून बघा, कर्ता कर्म ओळखता येतोय का. व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा, मी तुम्हाला लगेच सांगतो. आता बघा, लिहिणारे कोण, सुरेश भट, हे काय झालं, मग या ठिकाणी कर्ता झाला. आणि लिहिलेलं काय किंवा लिहिण्याची क्रिया कशावरती घडलेली आहे, कविता, मग कविता काय झालं, कर्म झालं. आता आपण कर्ता कर्म ओळखला, मग कर्त्याला प्रत्यय लागलाय का चेक करायचं. कर्त्याला प्रत्यय लागलाय का, लागलाय, 100% लागलेला आहे. मग काय, तर कर्तरी प्रयोग त्याचा पर्याय उडाला. दुसरी स्टेप काय आपली, तर कर्माला प्रत्यय लागलेला आहे का, कविता, नाही लागलेला प्रत्यय, म्हणून प्रत्यय लागलेला नाही, म्हणून कर्मणी प्रयोग. बघा, याला पण प्रत्यय लागला असता तर आपण डायरेक्ट भावे प्रयोग उत्तरलेला असतं. बघा, मी एक काम करतो, सगळं कंप्लीट झाल्याच्या नंतर एक मिक्स उदाहरणं पण घेऊन टाकतो, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कम्प्लीटच दूर होऊन जाईल. चला, 19, रामाने युद्धात खूप राक्षस मारले. मारणारा कोण, राम, प्रत्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाही. काय मारले, राक्षस. मारण्याची क्रिया कशावर घडली, राक्षसावरती. मारलेलं काय, राक्षस, राक्षस कर्म झालं, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणून कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आहे. चला, आता 19 उदाहरणं घेतलीत मित्रांनो. मी एवढीच विचारलीत असं नाही, खूप सारी विचारली असतील, पण बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला झाली पाहिजे. प्रत्ययावरूनच ओळखतोय आपण, लिंग वचनानुसार पण ओळखता येतं. माझं तर माइंडसेट पहिलं तिथं जातो, लिंग वचनावरती, प्रत्ययाकडे जातच नाही माझा. लिंगाने बदलते का, माझ्या 2-3 सेकंदातच माझ्या मनातल्या मनात ती क्रिया होऊन जाते, डायरेक्ट उत्तर भेटतं. पण ती माझी अंडरस्टँडिंग झाली. मुलांना हे अवघड जातं, त्यामुळे मी ते जास्त सांगितलं नाही तुम्हाला. भरतीच्या लेवलला फक्त प्रत्ययावरतून आपण प्रयोग ओळखू शकतो, एवढं सफिशियंट आहे मित्रांनो. लिंग वचनाची बदलायपर्यंतची गरजच पडत नाही आपल्याला. ठीक आहे, आता कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आपल्याला बघायचे. याच्यावरती जास्त प्रश्न विचारत नाहीत, म्हणजे उपप्रकाराचंच उत्तर दिलेलं आहे. असं जास्त क्वचित विचारलेलं आहे, जास्त नाहीये, पण विचारतात. चला, आता त्यातला पहिला, प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. आता बघा, प्रधान कर्तृ याचा अर्थ काय झाला बघा. प्रधान म्हणजेच काय, मुख्य, आणि कर्तृ म्हणजेच काय, कर्ता. म्हणजे या कर्मणी प्रयोगात कर्ता काय असतो, मुख्य असतो. मुख्य म्हणजेच कर्त्याला महत्व असते, अशा त्या शब्दाची फोड आहे बघा.
पुढं आता क्रियापद भूतकाळी असते, विद्यार्थी असते, भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. विद्यार्थी म्हणजेच वा वी वे प्रत्यय असतात. आता याच्यातला अजून एक कीवर्ड मी इथं शोधून काढलेला आहे मित्रांनो, जो पुस्तकात दिलेला नाही पण माझ्याकडनं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. आता काय ऐकायला भेटणार आहे ते पण सांगतो बघा. रामाने काम करावे. आता बघा वे पहिल्यांदी इथं काय दिलेलं आहे ते एक्सप्लेन करून घेऊयात आपण, नंतर मी माझी शॉर्ट ट्रिक सांगतो. रामाने काम करावे, बघा वे प्रत्यय लागला, प्रधान करतो कर्मणी प्रयोग. वा वी वे सांगितलेलं आहे ना मी. चला पुढं. त्याने पत्र लिहिले, त्याने पत्र लिहिले. आता भूतकाळी क्रियापद आहे लिहिले, मग काय झालं त्या ठिकाणी प्रधान करतो कर्मणी प्रयोग. मुलांनी अभ्यास करावा. आता बघा वा प्रत्यय लागलेला आहे, प्रधान करतो कर्मणी प्रयोग. त्याने पुस्तक वाचले, ले म्हणजेच काय भूतकाळी क्रियापद आलेलं आहे, म्हणजेच प्रधान करतो कर्मणी प्रयोग. बरं आता सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, याचं उत्तर दिले कर्मणी प्रयोग. वेत पाळावेत, त्याच्यावरून पण तुम्ही तिथं सोडवू शकता. बरं आजपर्यंत मला तरी एक पण प्रश्न नाही सापडला की ज्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट दिले प्रधान कर्तृत कर्मणी प्रयोग, हे उत्तर दिले असं एक पण प्रश्न सापडला नाही. उदाहरणं विचारली थी आणि त्याचं उत्तर दिले कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग हे त्याचं उत्तर दिलेलं आहे, 100% बरोबर आहे. मग आपण फक्त कर्मणी प्रयोग ओळखता येतोय का आपल्या नियमानुसार चेक करूयात एकदा. चला आपण बघूयात. बघा रामाने काम करावे, करणारा कोण राम, करता झाला, कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग नाही होणार. काम कर्म आहे, प्रत्यय लागलेला नाही, कर्मणी प्रयोग उत्तर येणार त्याचं. आणि प्रधान करतो तर येणारच आहे, ते कसं ते सांगितलं तुम्हाला. पुढं त्याने पत्र लिहिले. बरं लिहिणारा कोण त्याने, मग ने प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये. आणि कर्म काय आहे पत्र, मग पत्र याला प्रत्ययच लागलेला नाहीये, म्हणून याचं उत्तर कर्मणी प्रयोग येणार आहे. मुलांनी अभ्यास करावा, मग करणारे कोण मुले, आणि त्यांना प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये. आणि अभ्यास हे कर्म आहे, केलेलं काय किंवा करण्याची क्रिया कशावरती घडली तर अभ्यासावरती, अभ्यास कर्म आहे आणि अभ्यासाला प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे कर्मणी प्रयोग उत्तर येणार आहे. मित्रांनो खूप वेळा रिपीट केलं असं प्रवचन दिल्यासारखं वाटायला लागले मलाच. सेम 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 तेच गोष्टी रिपीट होत आहेत आणि गरजेचं येते ऍक्च्युली, कारण की प्रश्न याच्यावरती विचारतात. त्याने पुस्तक वाचले. बरं वाचणारा कोण तो, मग कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये. मग कर्माकडे जायचं, कर्म पुस्तक आहे, पुस्तकाला प्रत्यय लागलेला नाहीये, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणून याचं उत्तर येणार आहे कर्मणी प्रयोग. ठीक आहे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. पाळणारे कोण तर सर्व, सर्वाला प्रत्यय लागलेला आहे. पाळण्याची क्रिया कशावरती घडली नियमावरती घडली. नियम हे कर्म आहे, त्याला प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणून त्याचं उत्तर येणार कर्मणी प्रयोग. ठीक आहे. तुम्हाला ही उदाहरणं विचारलेली आहेत आणि त्याचं उत्तर दिलं आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. आणि ऍक्च्युली त्या कर्मणी प्रयोगामधलं पण कुठला प्रकार आहे तो प्रधान कर्तृत कर्मणी प्रयोग. पण आजपर्यंत तुम्हाला हे उत्तर असं दिलेलं नाहीये. वरती मेन हेडलाईन वरतीच पोलीस भरतीला खेळतात, आतमध्ये गेलेले नाहीयेत एवढ्या या टॉपिकसाठी तरी. ठीक आहे. समजत असेल किंवा समजत आहे अशी अपेक्षा आहे मित्रांनो. आणि आपण पुढच्या टॉपिकला बघूयात. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग, त्याची अजून 2-4 उदाहरणं घेतलीत मी पुढं. तिने पुस्तक आणले. आता तिने पुस्तक आणले, परत तेच, आणणारी कोण ती, प्रत्यय लागलेला आहे. आणण्याची क्रिया कशावर घडली पुस्तकावरती, पुस्तक हे कर्म झालं, पुस्तक कर्म, पुस्तकाला या पुस्तक या शब्दाला म्हणजेच कर्म या शब्दाला प्रत्यय लागलेला नाहीये, म्हणून ते काय झालं कर्मणी प्रयोग. पुढं तानजीने ओठावरून जीभ फिरविली. मी चहा घेतला. त्याने तो धंदा सोडावा, त्याला तो धंदा सोडावा लागला आणि त्यांना ती सवय सोडावी लागली. आता हे 2 मी हायलाइट केलेले नाहीयेत पण ब्लॅक फॉन्ट मध्ये घेतलेले आहेत, म्हणजेच हे एमपीएससीने विचारलेले आहेत आणि याचं उत्तर एमपीएससीने प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग हे उत्तर एमपीएससीने दिलेलं आहे. तिथला चुकून जर प्रश्न तुम्हाला कॉपी पेस्ट झाला तर हेच उत्तर देतील. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारले, त्यांना तो धंदा सोडावा लागला आणि त्यांना ती सवय सोडावी लागली. याचं उत्तर प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग एमपीएससीने दिलेलं आहे. ठीक आहे. आता माझ्या कीवर्डकडे येतो. कीवर्ड काय होतं तुम्हाला सांगतो. प्रधान कर्तृत्व कसा ओळखायचा तर कर्त्याला ने प्रत्यय लागलेला असतो, ने, आणि त्याला हीच 2 अपवाद आहेत.
ने प्रत्यय लागत नाही आणि त्यामुळेच बहुतेक एमपीएससीने ते तुम्हाला विचारलं. आता ऍक्च्युली हे पण माझ्या नजरेत सापडलेली गोष्ट आहे की प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो किंवा न युक्त प्रत्यय लागतो. न, ना, नी, ने असा प्रत्यय त्या ठिकाणी लागणार. बघा आता मागची पण उदाहरणं आपण चेक जर केली ना, बघा रामाने काम करावे, त्याने पत्र लिहिले, मुलांनी अभ्यास करावा, त्याने पुस्तक वाचले, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे. प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगात कर्त्याला ने प्रत्यय लागतो. हे सगळीकडे दिसतं मित्रांनो, फक्त तिथं दोनच उदाहरणं अशी आहेत ज्याला दिसत नाही आणि तीच दोन उदाहरणं एमपीएससीने विचारली. त्यांना तो धंदा सोडावा लागला, त्यांना ती सवय सोडावी लागली. इथं कर्त्याला त्यांना इथं ना प्रत्यय तर दिसतोय आपल्याला ना, पण ऍक्च्युली प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोगामध्ये मी न युक्त लक्षात ठेवलं, ते माझ्या सोयीसाठी लक्षात ठेवलं, पण बऱ्यापैकी सगळीकडे ने प्रत्यय सापडतो, जसं की मी तुम्हाला मागच्या स्लाइडवरती पण दाखवलं. फक्त इथं या ठिकाणी आपल्याला हे ना असे दिसतात आणि ते एमपीएससीने विचारलेलं होतं. चला आता पुढचा प्रकार आपण बघूयात, शक्य कर्मणी प्रयोग. आता इथनं पुढचा एकदम सिंपल पार्ट आहे मित्रांनो, जास्त अवघड नाहीये. शक्य कर्मणी प्रयोग बघा, क्रियापदाचे प्रकार पाहिले होते आपण, शक्य क्रियापद असं किंवा शक्य अर्थ हे पॉइंट जे बघितले होते आपण. म्हणजे त्या कर्त्यामध्ये काहीतरी एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य असतं, त्यावेळेस त्याला आपण शक्य क्रियापद असे म्हणतो. आणि त्या शक्य क्रियापदातलीच उदाहरणं हे तर कॉपी पेस्ट होतात. बघा आता कशी, मला आता अभ्यास करवतो, मला अभ्यास आता करवतो, म्हणजे मी काल परवा करू शकत नव्हतो पण आता करता येते, म्हणून मी त्याला काय म्हटलं, शक्य असं म्हटलं. शक्य कर्मणी प्रयोग. पुढं, मला एवढा डोंगर चढवतो, काल परवा चढता येत नव्हता, आजारी होतो, आता डोंगर चढण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आलेलं आहे, त्यावेळेस मी म्हणणार मला एवढा डोंगर चढवतो. पुढं, आईच्याने भांडी घासवितात, आई काल परवा आजारी होती, आता तिला का भांडी घासता येत नव्हती पण आता घासता येत आहेत, मग आईच्याने भांडी घासावितात. भांडी घासण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी दिसते. रामाच्याने काम करवते, काल परवापर्यंत त्याला करता येत नव्हतं पण आता काम करता येत आहे. पुढं, त्याला हा पदार्थ खाववतो, घसा दुखला होता म्हणून त्याला खातच येत नव्हतं पण आता त्याला तो पदार्थ खाववतो, खाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आलेलं आहे. म्हणजे काहीतरी गोष्ट करण्याचं सामर्थ्य ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आपण शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतो. आता हा पण एकदम वरवरचा पाठ सांगितला मी तुम्हाला. आता आपण कर्मणी प्रयोग आहे का ते एकदा चेक करू. कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा ते पण आपण सांगितलेले. ठीक आहे, शक्य कर्मणी प्रयोग तर मी सांगितलाच आहे. आता आपण आपल्या नियमांकडे येऊयात. चला, मला आता अभ्यास करवतो, करणारा कोण, मी. करता झाला, ला प्रत्यय लागलाय, कर्मणी प्रयोग उत्तर येणार नाही. करण्याची क्रिया अभ्यासावरती झाली, कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग. डोंगर आणि मला, बघा इथं कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्तरी प्रयोग येणार नाही. कर्माला प्रत्यय लागलेला नाही म्हणून कर्मणी प्रयोग. ठीक आहे, आईच्या ने, बघा ने प्रत्यय लागला म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला म्हणून कर्तरी प्रयोग येणार नाहीये आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग उत्तर येणार. ठीक आहे, रामाच्या ने कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून कर्तरी प्रयोग उत्तर येणार नाहीये आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून इथं कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार. ठीक आहे, इथं मी परत एकदा एक्सप्लेन करतो, काहीच वर खाली झाला असेल तर. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून कर्तरी प्रयोग त्याचं उत्तर येणार नाहीये आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, त्याला आता ला प्रत्यय लागलेला आहे, कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून कर्तरी प्रयोग येणार नाहीये आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाहीये म्हणून कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आहे. हे सारखं सारखं रिपीट करण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, हे तुमच्या डोक्यात गेलं पाहिजे, फिट बसलं पाहिजे. याच स्टेपने असं असं फॉलो करायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच वेळेस तुम्हाला प्रयोगाची उदाहरणं सोडवता येणार आहेत. चला, शक्य कळलं असेल. सगळ्यात सोपं आहे बघा, प्राचीन कर्मणी प्रयोग, उदाहरणं पण जास्त नाहीयेत आणि एकदम इझी आहे. हा प्रयोग जुन्या संस्कृत काव्यात होता व सध्याच्या मराठीत वापरला जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट एकच आहे की धातूला ज युक्त प्रत्यय लागतो. धातू म्हणजे क्रियापदामध्ये ज युक्त क्रियापद येणार आहे. चला आता बघूया, करीजे, बोलीजे, कीजे, देईजे, म्हणीजेले, बोलीजेले, ज येणार आहे. त्याला त्यावेळेस म्हणायचं प्राचीन कर्मणी प्रयोग. चला, जो जो कीजे परमार्थ लाहो, आता इथं ज आलेला आहे, बस पाठ करायची गरज नाही. ज आला
त्या ठिकाणी प्राचीन कर्मणी प्रयोग. आणि संस्कृत मधलीच उदाहरणं येणार अशी या ठिकाणी, मराठीतली येणार नाही तिथं अशी. त्वा काय कर्म करी जे लघु लेखराने, बघा संस्कृत मधलंच उदाहरण आहे परत. आणि इथं करी जे ज युक्त क्रियापद त्या ठिकाणी दिसते. 2 कीवर्ड आहेत, संस्कृत उदाहरण दिसणारे तुम्हाला आणि ज युक्त क्रियापद दिसणारे. प्राचीन कर्मणी प्रयोग एकदम सिंपल आहे. पुढं नळे इंद्रासी असे बोली जेले, जेले ज आला म्हणजे प्राचीन कर्मणी प्रयोग. द्विजी निषिधा पासाव म्हणी जेले, परत एकदा तेच जे आलंय म्हणजे ज युक्त क्रियापद त्या ठिकाणी आलेलं आहे आणि संस्कृत युक्त वाक्य आहे. काय लिहिणार आपण याचं उत्तर, प्राचीन कर्मणी प्रयोग आहे त्याचं उत्तर लिहिणार आहे. चला आता सिंपल होतं, अवघड असं काहीच नाही, जास्त प्रश्न विचारत नाहीत मित्रांनो, जास्त लोड नाही घ्यायचा त्याच्यावरती. आता समापन कर्मणी प्रयोग या शब्दामध्येच अर्थ लपलेला आहे, समापन कर्मणी प्रयोग. आता इथं समजून घ्यायचं पार्ट आहे मित्रांनो, तुम्हाला 2-4 वेळा असं घडलेलं आहे की प्रयोगाचा प्रकार ओळखा आणि उत्तरात तुम्हाला या उपप्रकाराचा उत्तर दिले, समापन कर्मणी प्रयोग असं डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, म्हणून हे महत्वाचं ठरते. आता इथं क्रियापदाद्वारे क्रिया पूर्ण झाल्याचा अर्थ व्यक्त होतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. बघा आता सकाळी उठला, अभ्यासाला बसलो, माझा अभ्यास करून झाला, माझं जेवण करून झालं, माझी आंघोळ करून झाली, माझं फिरून झालं, माझं बघून झालं, माझा चित्रपट पाहून झाला. क्रिया पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारची मी सगळी तुम्हाला उदाहरणं इथं तयार करून दाखवली. बघा करता शक्यतो षष्टी विभक्तीत असतो. बरं शक्यतो म्हटले नाही लक्षात राहिलं तरी चालतंय, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, आपल्याला अर्थ काढला ना उत्तर निघून जातं. हेमाचे पुरण वाटून झाले, पुरण वाटण्याची क्रिया होती ती पूर्ण झालेली आहे, वाटून झाले पुरण कर्म आहे. बघा पुढं आता माझा अभ्यास करून झाला, बघा अभ्यास करण्याची क्रिया होती पूर्ण होऊन झालेली आहे ती. पुढं लताचा धडा वाचून झाला, धडा वाचत होती, आता तो धडा वाचून पूर्ण झालेला आहे, पूर्ण झालेला आहे असा अर्थ त्याच्यातून व्यक्त होत असेल तर त्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणणार आहे. पुढं राजूचे पत्र लिहून व्हावे, व्हावे नाही तर झाले पाहिजे, लिहून झाले, राजूचे पत्र लिहून झाले. पुढं त्याची गोष्ट लिहून झाली. बघा अशा प्रकारे एक क्रिया पूर्ण झालेली आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे, समापन कर्मणी प्रयोग. आणि आता आपल्या परत मूळ नियमाकडे येऊयात. आता मी डिटेल सांगणार नाहीये, आता नीट चेक करा. इथं करता प्रत्यय लागलाय, करता प्रत्यय, करता प्रत्यय, करता प्रत्यय, करता प्रत्यय, प्रत्येक कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून कर्तरी प्रयोगाचं उत्तर येणार नाहीये. आणि कर्माला प्रत्यय नाही, नाही 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 नाही, कर्माला प्रत्यय नाही म्हणून याचं कर्मणी प्रयोग उत्तर येणार आहे. आणि दोघांना जर प्रत्यय लागला तर त्याचं उत्तर लिहितो आपण भावे प्रयोग, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहे. चला आता नवीन कर्मणी प्रयोग किंवा त्यालाच म्हणतात कर्म कर्तरी प्रयोग. बघा हे कन्फ्यूज करता मित्रांनो याच्यावरती. नवीन कर्मणी प्रयोग, नवीन का म्हटलं, कारण की हा मूळता मराठीत नव्हता, नंतर आलाय. जर तुम्ही जर व्यवस्थित थोडा जरी अभ्यास केला असेल शाळेत असताना, तर इंग्लिशमध्ये आपण 8वी 9वी 10वीला वाचला असेल की व्हॉइस नावाचा चॅप्टर, इंग्लिश व्याकरणामध्ये व्हॉइस नावाचा चॅप्टर वाचला होता. अजून तुम्ही म्हणत असाल सर मराठी तर समजू द्या मग इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करू, तर अजून सुद्धा कोणाला ट्यूब पेटली नसेल तर एक वाक्य सांगितल्याच्या नंतर तुमची ट्यूब पेटेल. बघा आता बघा, राम इट्स मँगो, राम इट्स मँगो, आणि याचं चेंज द व्हॉइस केलं तर द मँगो इज इटन बाय राम. म्हणजे राम आंबा खातो आणि आंबा रामाकडून खाल्ला गेला. हे अशा प्रकारची उदाहरणं आपण 8वी 9वी 10वीच्या ग्रामरमध्ये वाचली होती. हे थोडंसं आठवलं असेल अशी अपेक्षा आहे. आणि हा इंग्लिश मधला जो प्रकार आहे ना व्हॉइसचा, हाच प्रकार आपण मराठीत आणला आणि त्याला नाव दिलं नवीन कर्मणी प्रयोग. म्हणजे करता शेवटी टाकायचा आणि कर्माला आधी आणायचं, आणि हा प्रकार त्यालाच काय म्हटलं, नवीन कर्मणी प्रयोग. बघा राम इट्स मँगो, राम आंबा खातो, राम सुरुवातीला होता आणि मँगो म्हणजे कर्म शेवटी होतं. आणि इंग्लिश ग्रामरमध्ये त्याला कर्माला आधी आणतात आणि कर्त्याला शेवटी आणतात प्रयोग चॅप्टरमध्ये. सेम त्याच प्रकारचं काहीतरी आपल्या इथं केलेलं आहे, म्हणजे त्या वाक्याची रचना सारखीच
एक वाक्यरचना आपल्या मराठी व्याकरणात आणलेली आहे. त्यालाच काय नाव दिलं? नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. आता शिपायाकडून चोर धरला गेला. आता इथं महत्वाचा कीवर्ड एकच आहे की कडून. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे. शिपायाकडून चोर पकडला गेला. रामाकडून आंबा खाल्ला गेला. मगच उदाहरण माझं, रामाकडून आंबा खाल्ला गेला. किंवा सरांकडून व्याकरण शिकवलं गेलं. तुमच्याकडून अभ्यास पूर्ण झाला. कडून प्रत्यय लागला की नवीन कर्मणी प्रयोग म्हणायचं. बस. आता पुढं, धोंडूकडून गाय बांधली गेली का नवीन कर्मणी प्रयोग. अनुदान शासनाकडून दिले गेले, नवीन कर्मणी प्रयोग. शेतकऱ्याकडून नांगरले गेले, कडून प्रत्यय आला, नवीन कर्मणी प्रयोग. शिपायांकडून चोर पकडला गेला, मग कडून प्रत्यय आला, नवीन कर्मणी प्रयोग. पुन्हा कडून तरी क्रिया घडली, मग कडून हा शब्द जर येत असेल तर नवीन कर्मणी प्रयोग किंवा त्यालाच म्हणतात कर्म कर्तरी प्रयोग असं त्याला म्हणणार आहे. समजलं असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. आता नवीन कर्मणी प्रयोग तर मी सांगितला, पण कर्मणी प्रयोग आहे का एकदा ते पण बघायचं ना आपल्याला. नीट चेक करा. बघा, कर्ता प्रत्यय लागला, कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय आणि कर्त्याला प्रत्यय. सगळ्या कर्त्यांना प्रत्यय लागलेले म्हणून हा कर्तरी प्रयोग येणार नाहीये. दुसरा पॉइंट, कर्माला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही. आणि शिपायांकडून चोर पकडला गेला, कर्माला प्रत्यय नाही. मग कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता मी थोडंसं फास्ट घेतलं असलं तरी तुम्हाला एक क्रॉस चेक करायचं. हे मी मागाशी जसं सांगितलं, कर्ता शोधायचा, कर्म शोधायचं, प्रत्यय कोणाला लागला कोणाला नाही हे चेक करायचं. हे थोडंसं डिटेल आता हे तुम्हाला करायचंय. चला पुढचा पॉइंट, मांजराकडून उंदीर मारला गेला, मग कडून प्रत्यय आला, काय लिहिणार उत्तराचं? नवीन कर्मणी प्रयोग हे त्याचं उत्तर लिहिणार. वाघाकडून बैल मारला गेला, कडून प्रत्यय आला, त्याचं उत्तर काय लिहिणार? नवीन कर्मणी प्रयोग हे त्याचं उत्तर लिहिणार. विद्यार्थ्यांकडून शिस्त पाळली जावी, बघा आता परत एकदा कडून प्रत्यय लागलेला आहे, त्याचं उत्तर काय येणार? नवीन कर्मणी प्रयोग हे उत्तर येणार. गाय गुराख्याकडून बांधली गेली, कडून प्रत्यय आला, उत्तर काय लिहिणार? नवीन कर्मणी प्रयोग हे त्याचं उत्तर येणार. चोर पोलिसांकडून पकडला गेला, तेच उत्तर आहे. बघा बघा, शिपायांकडून चोर पकडला गेला, शिपायांकडून चोर पकडला गेला, चोर पोलिसांकडून पकडला गेला. कडून शोधायचे फक्त. तुम्ही म्हणताल उदाहरण काय पण येऊ दे ना, वॉचमन कडून समजा, चला वॉचमन कडून चोर पकडला गेला किंवा वॉचमन कडून आरोपी पकडला गेला, हे उदाहरण आलं. आणि तुम्ही म्हणता सर तुम्ही तर लिहूनच नाही दिलं, आमचं चुकलं ना, मग काय उपयोग मग तुमचं शिकून? अरे पण मी काय सांगतोय, कडून शोधायचंय ना आपल्याला, कडून. मग शिपायाकडून चोर पकडला गेला किंवा पोलिसांकडून चोर पकडला गेला, तिथं कडून हा प्रत्यय येत आहे ना, मग 100% नवीन कर्मणी प्रयोग आहे तो मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय बघायचं, याच्यानंतर भावे प्रयोग हा ऍक्च्युली बघायचा आहे, पण तो मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार नाहीये, तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. पण एक मिनिट, व्हिडिओ स्टॉप करायचं नाहीये. महत्वाचा पॉईंट, एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला याची रिव्हिजन करायची आहे. काय रिव्हिजन करायची बघा, थोडंसं क्लिअर करतो मी हे आणि सांगतो. बघा, कर्तरी प्रयोगात आपण काय बघितलं? कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो का नसतो? नसतो. कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसेल तर डोळे झाकून लगेच उत्तर लिहून टाकायचं, कर्तरी प्रयोग. दुसरं कर्मणी प्रयोग, दुसरा स्टेप, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला असतो. कर्त्याला असतो, कर्त्याला असतो. आपण सगळीकडे तेच बघितले, कर्त्याला प्रत्यय असतो. असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला असेल किंवा नसेल, म्हणून मी इथं लिहून नाही दिलेलं काहीच. असू पण शकतो, नसू पण शकतो. मग एक काम करा, लक्षातच नका ठेवू, काहीच गरज नाहीये. ठीक आहे. पुढं हे 2 पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. बस या 2 लाईन कोरून ठेवा कुठंतरी. या 2 लाईनवरती तुमचे प्रश्न सुटणार आहेत. आणि तिसरी लाईन जी महत्वाची आहे ती मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे. परत एकदा रिपीट करू. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. परत एकदा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. लास्ट एकदा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो.
आणि भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. परत एकदा, भावे प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे लेक्चर इथंच थांबूयात मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भावे प्रयोग हा चॅप्टर घेऊन येऊया. ठीक आहे, थँक्यू.